जय श्री महाकाल. वेलकम बॅक टू अनदर शॉर्ट्स व्हिडिओ. आज आपण छोलेची भाजी बघणार आहोत, जी माझी अत्यंत प्रिय आहे. सगळ्यात पहिले खडे मसाले काय काय घेतले तर तुम्ही बघू शकता. हे सगळे खडे मसाले आपल्याला छोलेमध्ये टाकून द्यायचे आहेत. हे रात्रभर मी भिजवलेले आहेत आणि स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतले. मग कुकरमध्ये टाकले, सगळे खडे मसाले टाकले, पाणी टाकलं, चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. झाकण लावायचं, बंद करायचं. याच्यात 3 शिट्ट्या होऊन द्यायच्या कमी गॅसवर. तुम्ही तुमच्या कुकरच्या अकॉर्डिंग शिट्ट्या होऊन द्या. छोले आपले उकडलेले तुम्ही बघू शकता. त्यातले सगळे खडे मसाले मी काढून टाकलेले आहेत. आता आपण फोडणी देऊया. सगळ्यात पहिले तेल टाकलं, हिरव्या मिरच्या टाकल्या, एकदम बारीक चिरून टाकायच्या, लालसर होऊन द्यायच्या. मग कांदा टाकायचा. कांदा पण एकदम बारीक कापायचा, चांगला लालसर ट्रान्सलुसंट होऊन द्यायचा. आता इथे फक्त टमॅटोची प्युरी नाही आहे, यामध्ये लसूण पण टाकलेलं, लसूण टमॅटोची प्युरी आहे, ती टाकायची आहे. चांगलं तेल सुटेपर्यंत आणि टमाटर चांगले होऊ द्या, कुक होऊ द्या. त्यानंतर मग सगळे बेसिक मसाले टाकायचे, जसं की छोले मसाला. आता हे तुम्हाला मी पटापट दाखवते कारण की शॉर्ट व्हिडिओ आहे, पण प्रत्येकाला मी 5-5, 10-10, 15-15 मिनटं कुकिंगला देते. सो बेसिक मसाल्यांमध्ये छोले मसाला, लाल तिखट, गरम मसाला, हळद असं टाकलेलं आहे. थोडंसं छोलेतलं पाणी टाकून पुन्हा याला 10 ते 15 मिनटं स्टँडिंग टाईम द्या. चांगले मसाले शिजवून द्या. पाणी यासाठी घातलं आहे की ते वाटण आणि मसाले जळले नाही पाहिजेत, त्यामुळे. आता याच्यावर झाकण ठेवून द्या. तोपर्यंत आपण छोले मॅश करून घेऊया. थोडेसे अर्धे छोले ठेवायचे, अर्धे मॅश करायचे, ज्याने भाजी पण घट्ट होईल आणि जास्त छोले पण नाही लागणार. मसाल्यांना चांगलं तेल सुटलं आहे, छोले टाकून द्या. तुमची छोलेची भाजी रेडी आहे. सिंपल रेसिपी, नक्की ट्राय करा. भेटू परत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टिल दॅन खाऊ पिऊ खुश रहो. बाय.